नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बाल विकास व राज्य विकास मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। या महिलेच्या खात्यावर आता 1500 रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे। अर्थातच 1500 रुपये शेतकरी या महिलेच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। कधी मिळणार आहेत पैसे आणि कोणत्या महिलेला मिळणार आहेत पैसे, एकंदरीत सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महिलांनो, लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत आपल्याला 9000 रुपयाचा हप्ता, आतापर्यंत 9000 रुपये आपल्या महिलेच्या खात्यावर जमा करण्यात आलेले। डायरेक्ट हे डीपीटी अंतर्गत पैसे या महिलेच्या खात्यावर जमा करण्यात आलेले। यामध्ये बरेच काही व्हिडिओ आले होते, बरेच काही पोस्ट आल्या होत्या, बऱ्याच काही न्यूज आल्या होत्या की यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीसाठी काही नियम अटी लावण्यात आलेले आहेत। यामध्ये 5 एकराची अट असेल, त्याचबरोबर पेन्शन योजना असेल, निराधार योजना असेल, त्याचबरोबर इन्कम टॅक्स पेअर महिला असतील, त्याचबरोबर 5 एकराच्या वरती जमीन असेल, अशा महिला यामध्ये बाद करण्यात येणार आहेत। त्या महिलेला पैसे मिळणार नाहीत असे बरेच काही न्यूज आल्या होत्या, परंतु ह्या पूर्ण न्यूज आता बंद झालेली आहेत। सरसगट महिलेच्या खात्यावर 1500 रुपये हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। यामध्ये आता 23 तारखेपासून, 24 तारखेपासून, 25 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत हे पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कोणत्याही प्रकारचे निकष न लावता या सरसगट महिलेला 1500 रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। अशा पद्धतीची एक खुशखबर लाडक्या बहिणीसाठी होती आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत। डायरेक्ट आपल्या आधार शेडिंग पैसे खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत। अशा पद्धतीची एक माहिती, महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।